नमस्कार मित्रांनो, आज ऑनलाईन तुमच्या समोर यायचं कारण हे आहे की मी एक मागील 2021 12/5/2021 रोजी एक निवेदन दिलं होतं. ते निवेदन होतं प्राथमिक आरोग्य केंद्र आमच्या वार्डासाठी मंजूर करून द्यावे. त्याच्यासाठी मी उपजिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले होते. ते निवेदन पहा अगोदर. ही निवेदनाची पेपर कटिंग आहे. निवेदनाची प्रत पण आहे माझ्यापाशी. तर असा विषय असा होता की आमच्या प्रभागामध्ये खूप म्हणजे लोकसंख्या जास्त आहे. उदगीरच्या 1/3 लोकसंख्या म्हणाल तर बी उदगीरच्या 25% लोकसंख्या पडरीच्या पलीकडे असते आणि पडरीच्या पलीकडील भाग म्हणजे गोरगरीब सर्वजण मजुरी करून खाणारा वर्ग आहे जास्त. मग या वर्गाला कसं आहे 2021चा जो काळ होता तो कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊन. त्या काळामध्ये पटरीच्या पलीकडे जाऊन दवाखान्याला जाणं शक्य नव्हतं. मग अशा अवस्थेमध्ये काय करावं म्हणजे ही प्रश्न सर्वांना पडला. मग मी त्या वेळेस आपल्या ओबीसी मोर्चाचा शहराध्यक्ष होतो. मग मी माझे सहकारी घेऊन जाऊन प्रशासनाला निवेदन दिलं व मागणी केली की आम्हाला इकडे दवाखाना म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून द्यावं. मग त्याचा पाठपुरावा करत 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 आतापर्यंत 2026 आलं. मग मित्रांनो, इकडे पटरीच्या पलीकडचा भाग कसा आहे, सर्व मोलमजूर काम करून खाणारा वर्ग आहे. मग आता तिथे जर गेट पडलं तर एखादी महिला गरोदर स्त्री असली तर ती गेट डिलिव्हरीसाठी जायला किती वेळ होईल. मग एखाद्याला हृदय विकाराचा झटका जर आला तो पटरीच्या पलीकडे जाऊ शकतच नाही ना गेट पडल्यानंतर, तो त्याचं तिथंच निधन होईल. या सर्वाचा विचार करून प्रशासनानं इकडे प्राथमिक आरोग्य मंजूर करावं म्हणून मी खूप प्रयत्न करत होतो. मग मला या प्रयत्न करण्याच्या नादामध्येच म्हणजे मला समाजसेवा करण्याची आवड होती. याच्या नादामध्ये मी मग 2/12/2025 ची जी निवडणूक आहे उदगीर विधानसभा नगर परिषदची, ती निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. मी हाच विषय घेऊन लढवा म्हणलं. मग मला भेटले आपले माजी आमदार, आमचे नेते सुधाकरराव भालेराव साहेब. मग मी त्यांच्याशी चर्चा केलो. साहेबांना बोलले मग तुला काय पाहिजे. साहेबांना म्हणलो मी की साहेब आमच्या वार्डातून पलीकडे जायला दवाखाना नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र आम्हाला इथं उपलब्ध करून द्यावे की जेणेकरून आम्हाला 24 तास त्या आरोग्य केंद्रामध्ये सुविधा भेटतील. मग साहेबांनी लगेच माझ्या समोर क्षणाचा विलंब न करता आपले आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांना फोन करून पूर्ण ह्या माझ्या निवेदनाची सर्व माहिती त्यांना पाठवली. आणि प्रकाशजी आंबेडकरनी बोलले की ठीक आहे आपण करूयात. मग हे फॉलोअप करत करत मी इथंपर्यंत आलेलो आहे. प्रशासनाला, नगर प्रशासनाला, या जिल्हा प्रशासनाला अशी विनंती आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र इथं करून द्यावे आमच्या वार्डात, आणि जेणेकरून की इथे कॉर्डिओलॉजिस्ट, गायकोनॉलॉजिस्ट, अस्थित रोगतज्ञ, बाल रोगतज्ञ असावी. कमसे कम हे आठवड्यातून एक वेळेस तर व्हिजिट द्यावं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये. मग जेणेकरून की इथल्या गोरगरीब मायबाप जनता, माझी माऊली ज्या असतील महिला भगिनी, की इथून त्यांना पुढे जायची गरज भासू नये, त्यांची इथं सुविधा व्हावी. हे अशासाठी मी इथं तुमच्या समोर आलेलो आहे की येणाऱ्या पुढील काळात हे माझे मागण्या जे केलेले आहेत ते पुढील काळात प्रशासनाने आपले मंजूर करून आमच्या वार्डामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून द्यावे. मी याच्यासाठी श्रेय वगैरे घेण्यासाठी आलेलं नाही. मी केलेलं काम संतोष बडके निवेदन देऊन मागणी केलेलं काम केलोय म्हणून मी तुमच्या समोर आज सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रशासनाने माझी विनंती मागणी मान्य करून इथं प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता द्यावं हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.